महाराष्ट्र नौ निर्माण सेना के दबाव में आकर राज्य सरकार को आखिरकार अपना आदेश वापस लेना पड़ा। पहली से चौथी कक्षा तक हिंदी भाषा अनिवार्य करने पर सरकारी निर्णय सामने आते ही मनसे अध्यक्ष राज ठाकरे ने तीखा विरोध किया और 5 जुलाई को आजाद मैदान में विशाल आंदोलन का ऐलान किया। लेकिन आंदोलन से पहले ही सरकार डर गई और अपना आदेश वापस ले लिया। निर्णय वापसी की खबर मिलते ही गांधी चौक पर मनसे कार्यकर्ताओं ने जोरदार जश्न मनाया, पटाखे फोड़े गए, ढोल नगाड़े की गूंज के बीच कार्यकर्ताओं ने नाच नाच कर अपनी खुशी जाहिर की। महाराष्ट्र नवनिर्माण सेना भंडारा शहर तर्फे गांधी चौक इथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना भंडारा शहरातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आज जल्लोष व्यक्त केला आहे। जल्लोष याकरिता व्यक्त केला आहे की महाराष्ट्र शासनाने म्हणजे बीजेपी सरकारने हा काळा कायदा आणला होता। काळा कायदा म्हणजे असा की तो मराठी अस्मितेच्या विरोधात होता। तो कायदा इयत्ता पहिलीपासून तर चौथीपर्यंत हा लहान मुलावर हिंदी भाषेची सक्ती करण्यात येत होती। त्यामुळे सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी ह्या कायद्याचा विरोध केला आणि येत्या 5 जुलैला महाराष्ट्र नवनिर्माण सेनातर्फे भव्य मोर्चा आयोजित करण्यात आला होता। पण त्या मोर्चाच्या पाठीमागे ही सरकार भीतीदायक झाली आणि तो कायदा काल 29 जूनला रद्द करण्यात आला। म्हणून ह्या ठिकाणी आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनातर्फे आम्ही जल्लोष करीत आहोत आणि मी सर्वात पहिले धन्यवाद करू इच्छितो महाराष्ट्रातील तमाम मराठी जनतेचा, मराठी अस्मितेचा आणि तमाम महाराष्ट्रातील संघटना, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष सपकाळ साहेबांचा, त्याच्यानंतर शरदचंद्र पवार यांचा धन्यवाद करतो, कारण यांनी आम्हाला मराठी भाषेच्या विरोधात आम्हाला पाठिंबा दिला। सर्व संघटनेचा इथे धन्यवाद करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।